नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ करताना माझा आवाज थरथरतोय, कारण आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे तो फक्त एक नेता नव्हता, तो लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलेला दादा होता. अजितदादा पवार हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो कणखर चेहरा, निर्णय क्षमता आणि जनतेसाठी कायम उभं राहिलेलं व्यक्तिमत्व. पण नियतीनं असा घाव घातला की अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. 28 जानेवारी सकाळचे साधारण 8 वाजले होते. मुंबईहून उडान घेतलेलं विमान बारामतीकडे येत होतं. दादा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. सगळं काही नेहमीसारखं होतं. 8:18ला पहिला संपर्क, 8:34ला काही क्षण सिग्नल गेला, पुन्हा आला. दिसायला सगळं सुरळीत, पण बारामतीपासून अवघ्या काही अंतरावर विजिबिलिटी कमी होती. रनवे स्पष्ट दिसत नव्हता. पहिली लँडिंग अयशस्वी आणि मग 8:43 लँडिंग क्लिअरन्स मिळालं. पण त्यानंतर शांतता. रडारवरून विमान गायब झालं. 8:45 आगीच्या ज्वाळा आकाशात उसळल्या. फक्त 35 मिनिटात मुंबईहून उडान घेतलेला प्रवास कायमचा थांबला. त्या अपघातात दादांसह 5 जणांनी आपला जीव गमावला. मित्रांनो, नेत्याचा मृत्यू हा राज्यासाठी धक्का असतो, पण आईसाठी तो तिच्या हृदयाचा तुकडा तुटण्याचा क्षण असतो. दादांच्या मातोश्री आशाताई पवार त्या सकाळी फार्म हाऊसवर टीव्ही पाहत बसल्या होत्या. अचानक स्क्रीनवर अपघाताची बातमी झळकली. आईनं विचारलं, अरे दादाचा अपघात झालाय का? पण आईचं मन अजूनही आशावादी होतं. खरचटलं असेल, काही गंभीर नसेल. मात्र घरच्यांची धडपड सुरू झाली. टीव्हीची केबल कापली गेली. मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला गेला. फोन येऊ नयेत म्हणून सगळे प्रयत्न झाले. आईला सांगितलं, काहीही झालेलं नाही. पण आईचं हृदय ते कुठं फसतं का कधी? त्या उठल्या, म्हणाल्या, चल मला दादांना भेटायचं आहे. गाडी बंद पडली असंही सांगितलं गेलं, पण शेवटी त्यांना बारामतीला घेऊन जावंच लागलं. मित्रांनो, लेकाच्या श्वासाची माळ तुटली आहे हे कदाचित कोणी सांगण्याआधीच त्या आईच्या काळजाला कळालं असेल. ही वेदना शब्दात मावत नाही. बारामती पोरकी झालेली. विद्या प्रतिष्ठानाच्या मैदानावर जेव्हा अंतिम निरोप देण्यात आला तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. आवाज थरथरत होता. कोणी म्हणालं, दादांशिवाय बारामती पोरकी झाली. कोणी म्हणालं, आमचा देव गेला. कोणी म्हणालं, नेता नाही, घरातला माणूस गेला. शेतात काम करणाऱ्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू, 200 किलोमीटरवरून धावत आलेली माणसं, सभेला जायची तयारी करणारे कार्यकर्ते, सगळ्यांचं एकच वाक्य, विश्वास बसत नाही. दादा म्हणजे फक्त राजकारण नव्हतं, तो लोकांशी जोडलेला धागा होता. अधिकाऱ्यांना जाब विचारणारा, मोलकरीण असो किंवा शेतकरी महिला, त्यांचा फोन उचलणारा, अपेक्षा न ठेवता काम करणारा, बारामतीचं नाव देशभर पोहोचवणारा, मेडिकल कॉलेज उभं करणारा, विकासाचं स्वप्न दाखवणारा, असा कोहिनूर हिरा नियतीनं हिरावून घेतला. मित्रांनो, एखादा नेता जातो तेव्हा फक्त एक व्यक्ती जात नाही, त्याच्यासोबत आठवणीचा एक काळ संपतो. आज महाराष्ट्राचं मन मान्य करायला तयार नाही की दादा आता आपल्यात नाहीत. पण खरं सांगू, एखादा माणूस शरीरानं जातो, पण त्याचं कार्य, त्याची आठवण लोकांच्या मनात कायम जिवंत राहते. आज माझ्याकडून शब्द सुचत नाहीत, पण मनातून एकच प्रार्थना निघते, ईश्वर दादांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती देवो आणि आपण सर्वांनी मिळून त्यांचा वारसा, त्यांचे विचार जपले तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.